नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दुर्गा अष्टमीनिमित्त माता महागौरीची ध्यान साधना करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरू सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नक्षत्र देवता नवग्रह देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू नमः. चला तर आज दुर्गा अष्टमी असल्यामुळे माता महागौरीची पूजा केली जाते. त्यानिमित्ताने आपण माता महागौरीची ध्यान साधना करणार आहोत. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अष्टमीला माता महागौरी म्हणजे दुर्गा मातेचे 8वे रूप हिची पूजना ध्यान साधना केली जाते. याद्वारे आपल्या जीवनातील सर्व पापे धुवून जातात. राग संताप दुःख कधीही आपल्याजवळ येत नाही. अशा पवित्र आणि सुंदर दिवसानिमित्त माता महागौरीची आपण ध्यान साधना करणार आहोत. माता महागौरीचे सुंदर विलोभनीय रूप म्हणजे माता महागौरीचे वाहन वृषभ असून मातेच्या उजव्या हातामध्ये वरच्या बाजूला त्रिशूल आहे आणि खाली अभयमुद्रा आहे. तसेच मातेच्या डाव्या हातामध्ये वरच्या बाजूला डमरू आणि खाली वरमुद्रा आहे. असे मातेचे लोभनीय दृश्य समोर आणून मातेची आपण ध्यान साधना करणार आहोत. चला एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना कल्पना करा माता महागौरी साक्षात वृषभावर आरूढ होऊन आपल्या समोर प्रकट झाली आहे. तिचे ते सुंदर तेजस्वी प्रकाश आपल्या शरीरावर पडत असून आपल्या शरीरातील सर्व चक्र संतुलित होत आहे, ऊर्जांकित होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. नमामि शशी संखया शंभुवाड कंसातिताम पार्वती जगता मातुर शुद्ध सात्व स्वरूपीनम. कल्पना करा येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना कल्पना करा आपल्या हृदय कमळात माता पार्वतीचे म्हणजे माता महागौरीचे तेजस्वी स्वरूप प्रकट झाले आहे. अर्थात मी माता पार्वतीला महागौरीला वंदन करते, जी शंकराच्या वामभागात विराजमान आहे, जिने चंद्रासारखा तेजोमय स्वरूप प्रकाश धारण केला आहे आणि जी शुद्ध सत्व स्वरूपात संपूर्ण जगाची माता आहे. अशा महागौरी मातेला मानस पूजेद्वारे आपण आपले मन बुद्धी अर्पण करत आहोत. प्रत्येक इंद्रियावर मातेची सत्ता असून मातेची कृपा मी ग्रहण करत आहे. कल्पना करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. सावकाश सोडा. कल्पना करा माता महागौरी आपल्या प्रत्येक श्वासाने आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि शरीरातून आपल्या नकारात्मक ऊर्जा नको असलेली वाईट ऊर्जा बाहेर पडत आहे. प्रत्येक श्वास आपल्यासाठी एक दिव्य आणि तेजस्वी अनुभूती देत आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा.
कल्पना करा, माता पार्वतीने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. सौम्य हास्याने आपल्या समोर प्रकट झाली आहे, आपल्या समोर विराजमान झाली आहे. मातेच्या हातात नीलकमल, उजव्या हातात वरद मुद्रा आहे. करुणामयी मातांचे दिव्य तेजस्वी स्वरूप आपल्या हृदय कमळावर पाहण्याचा प्रयत्न करा. शांत, संयमी शक्तीद्वारे आपण समृद्ध होत आहोत. प्रत्येक आपल्या चक्रांना ऊर्जा प्राप्त होत आहे. आपले दोन्ही हात ज्ञानमुद्रेत मांडीवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम श्रीं क्लीं ह्रीं वरदाय नमः. ओम श्रीं क्लीं ह्रीं वरदाय नमः. कल्पना करा, प्रत्येक श्वासाबरोबर आपणा सर्वांना मातृशक्तीची अनुभूती येत आहे. ओम ह्रीं पार्वती माता नमः. हळूहळू शांततेने प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला मातृशक्तीची अनुभूती प्राप्त होत आहे. माता पार्वती खंडातील श्लोक. माता पार्वती खंडातील श्लोक. तमेव प्रत्यक्ष तत्वदेवी जननी नित्यदा त्वया विना जगत सर्व मातृरूपम हि शोभते. हे जननी, तूच प्रत्यक्ष सत्य स्वरूप आहेस. तुझ्याशिवाय हे संपूर्ण जगत मृतव्रत आणि नीरस आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडताना कल्पना करा, आपल्या शरीरातील दुष्ट त्रासदायक सर्व शक्ती बाहेर फेकली जात आहे आणि आपल्याला आनंदी वाटत आहे. प्रत्येक जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. साक्षात माता पार्वतीचे 8वे रूप माता महागौरी आपल्या समोर प्रकट झाली आहे. तिच्या मानसपूजेद्वारे आपण ही ध्यान साधना करू. माता पार्वती आणि पिता महादेव यांची कृपा संपादन करत आहोत. कल्पना करा, ब्रह्मांडातील संपूर्ण तेजोमय ऊर्जा माझ्या शरीरातील प्रत्येक चक्रांना ऊर्जांकित करत आहे. प्रत्येक चक्र माझे सक्षम आणि सुदृढ होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना माता पार्वती शिवाय शिव साधना अपूर्ण आहे. शिव पार्वती अद्वैत एकत्वाचे ध्यान करा. दोन्ही रूपे अखंडित दिव्य तेजस्वी ऊर्जा आहेत. आपले दोन्ही हात समोर आणा. प्रार्थना करा. आता साधना पूर्ण करण्यासाठी माता पार्वतीला प्रार्थना करू. हे मातेश्वरी, मला संयम, शक्ती, साधना व ज्ञान प्रदान कर. माझ्या मनातील क्लिष्ट कलुष नष्ट करून टाक. शुद्ध सत्व दे. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम ऐं ह्रीं क्लीं महागौरी नमः. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडताना कल्पना करा, माता पार्वती आणि पिता महादेव यांच्या कृपेने माझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. प्रत्येक येणारा श्वास मला माझ्या शरीराला आरोग्य संपादन करत आहे. मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे.
माझे प्रत्येक चक्र न चक्र ऊर्जांकित झाले असून मी माता पार्वतीच्या चरणी कोटी 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 आत्मवंदन करत आहे. ही साधना नियमित केल्याने कौटुंबिक सुख, वैवाहिक सुख, व्रतांची पूर्ती आणि मनशांती लाभते. माता शिवपार्वतीचे एकत्व ध्यानात ठेवणे म्हणजे जीवनातील द्वंद्व समाप्त करून अखंड आनंदाची प्राप्ती होते. एक दीर्घ श्वास घ्या. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. विश्वेश्वरी जगदात्री वाग्विनिर्माणकारिणी नारायणी महादेवी सर्वसत्व प्रबोधिनी. मातेच्या या तेजोमय रूपाने शरीरातील प्रत्येक अवयव, सूक्ष्मादी सूक्ष्म अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे आणि ते ऊर्जांकित झाले. माझ्या शरीरातील अग्नी तत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, जल तत्व सक्षम आणि सुदृढ झाले आहे. प्रत्येक इंद्रियाला ऊर्जा प्राप्त होत असून मी माते चरणी स्वतःचे हृदय कमल अर्पण करत आहे. नमो दैवे महादेवे शिवाय सतत नम. नम प्रकृते भद्राय नियता प्रणता तस्मै नमः. ओम गिरिजाच विघ्नेः शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना आपल्या हाताच्या उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र करून स्वतःभोवती त्रिशूल काढा. हे त्रिशूल हे माता पार्वतीचे असून स्वतःभोवती एक ओम काढा. ओम रूपी ऊर्जेद्वारे आपल्या शरीराचे संरक्षण होत आहे. एक स्वस्तिक काढा. ह्या स्वस्तिकची ऊर्जा ब्रह्मांडातील सर्व तेज आपल्याला प्राप्त होत असून स्वतःकडे हात करा. प्रत्येक चक्र ऊर्जांकित झाले असून मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेली आहे. स्वतःला एक नमस्कार करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. अशा तऱ्हेने माता पार्वती आणि पिता महादेव यांची कृपा आपल्याला लाभून आपले जीवन या ध्यान साधनेद्वारे सक्षम आणि सुदृढ होते. तर जरूर सर्वांनी ध्यान साधना करा आणि मातेची कृपा प्राप्त करून घ्या. सर्व साक्षी वैश्विक शक्ती सर्वांचे अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.